आजी आजोबांच्या प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल. गोपिका ज्वेलर्समध्ये नेमकं काय घडलं? समाज माध्यमांवर सध्या एका आजी आजोबांच्या प्रेमाचा आणि माणुसकीचा झरा सळसळणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलर्समध्ये घडलेली ही हृदयस्पर्शी घटना सर्वत्र कौतुकाचा विषय ठरतेय. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शांताबाई आणि निवृत्ती शिंदे हे वयोवृद्ध दाम्पत्य सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन महाराज मंदिर परिसरात राहून भीक मागत उदरनिर्वाह करताय. त्यांचा एक मुलगा मृत्यू पावला असून दुसरा मुलगा व्यसनाधीन असल्यानं त्यांचं पालन पोषण करणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी घर सोडून मंदिर परिसर गाठला. या दाम्पत्यानं 2 दिवसांपूर्वी औरंगपुरा भागात मदतीसाठी फिरताना गोपिका ज्वेलर्स गाठलं. तेव्हा 92 वर्षीय निवृत्ती शिंदे यांना आपल्या पत्नीला सोन्याचा दागिना देण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने दुकानात एक पोत पाहिली, मात्र त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. दुकान मालक निलेश खिमसरा यांनी या वृद्ध जोडप्याची विचारपूस केली. त्यांच्या डोळ्यातील प्रेम आणि परिस्थितीची जाणीव होताच खिमसरा यांनी त्यांना 1 ग्रॅम वजनाची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या भेट दिल्या. आजी आजोबांनी आपल्याजवळ असलेली रक्कम समोर ठेवली, परंतु निलेश खिमसरा यांनी त्यातील केवळ 20 रुपयेच घेतले. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच हजारो लोकांनी यावर प्रेमाचा वर्षाव केलाय. ही घटना केवळ दया नव्हे तर वृद्ध दाम्पत्याच्या प्रेमाची आणि एका सोनाराच्या माणुसकीची अमूल्य साक्ष आहे. ते जे आहेत ना, पहिले माझ्या फर्स्ट नंबर शॉप मध्ये आले होते, जे गुलमंडीला आहे. तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती. शॉप मध्ये सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे. त्या हिशोबाने ते आतमध्ये आले. आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं. माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत, थोडी हसी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मेझेनाईन फ्लोअरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली. काही कारणास्तव, कारण काय माहित नाही, पण 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉप मध्ये ते दिसले, जे औरंगपुऱ्यामध्ये आहे. तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले, जे तुम्हाला वाईट वाटलं होतं, त्यांना भेटून घ्या. मी आलो खाली. आल्यानंतर ते म्हणे, हो. म्हटलं, तुम्ही आजींना असं काठी डिवचवत होता की काहीतरी घे. तर म्हणे, हा, खरंय. म्हटलं, मग काय आवडलं तुम्हाला? तर म्हणे, ही माळा आवडली. म्हटलं, अजून काय आवडलं? तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती. ते म्हणाले, हे सुद्धा आवडलंय. म्हटलं, ठीक आहे. किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते 1120 रुपये, ते माझ्या हातामध्ये दिले. म्हणे, हे 1000, हे 100 आणि हे 20. म्हटलं, ठीक आहे. तर ते पैसे मी हातात घेतले. त्यानंतर मी त्यांना म्हटलं, अरे बापरे, एवढे पैसे? तर त्यांना वाटलं कमीच आहे का काय, म्हणून त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली हातामध्ये दिल्या माझ्या. म्हणे, हे अजून आहेत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या. त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय, त्यांना नोटा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स, त्यामधून 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. तर मी त्या हातामध्ये घेतल्या, पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला. मग मी त्यांना ते 10-10, 20-20च्या नोटा दिल्या. त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये. आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची, ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला. ते नग म्हटले. म्हटलं, नाही, घ्या आणि हे आजीला द्या. ते आजीला दिलं त्यांनी, पण नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हटलं, काय झालं? तर म्हणजे, तुमच्यासारखा मुलगा होता, तो माझा वारला. तो खूप चांगला मुलगा होता. दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो. त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आता ते सांत्वन वगैरे जमत नाही, पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या. 1000 घ्या. म्हणलं, 1000ही नको. म्हणे, 500 घ्या. म्हणलं, 500ही नको. विठुरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल. मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणे, काहीतरी घ्या. म्हटलं, ठीक आहे. आजीकडनं 10, आजोबाकडनं 10, असे मी 20 रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला. त्यानंतर आजोबा म्हटलं, मला चहा प्यायचा आहे. म्हटलं, ठीक आहे, चहा मागवतो. पण ते रडत असल्यामुळं मला ते थोडी हसी मजाक करू वाटली, म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का? तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली. म्हणे, आमचं काय वय आहे का? आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली. बरं, ते सध्या कुठे आहेत का, कुठले होते, काही माहिती? त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी, मी विचारत होतो ना, आजोबा तुम्ही कुठले आहेत? तर ते मला म्हटले की जालना जिल्हा, मंठा तालुका, असं काहीतरी सांगितलं. आणि त्यानंतर ते काही माहित नाही कुठे. नाव काय म्हटलं तुमचं? निलेश खिमसरा.